मुलीच्या आणि पित्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना हरियाणा या ठिकाणी घडली. खरोखरच तुम्ही कल्पना करू शकत नाही अशी ही घटना घडली. कारण ज्या बापानं आपल्या 3 मुलींना कष्ट करून लहानाचं मोठं केलं, त्याला स्वावलंबी बनवलं आणि जेव्हा त्या बापावरती जेव्हा दुःखाचे दिवस त्याच्या आयुष्यामध्ये आले, त्याला वृद्धाश्रमात राहावं लागलं. असा हा 74 वर्षीय माणूस शिवचरण गुप्ता यांच्या आयुष्याची ही घटना खरोखरच वेदनादायी घटना म्हणावं लागेल. कारण जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावरती त्यांना वृद्धाश्रमात जेव्हा त्यांची तब्येत खालावली, तेव्हा तिथल्या लोकांनी, वृद्धाश्रमातल्या लोकांनी त्यांच्या मुलींसाठी एक विनंती केली होती की तुम्ही तुमच्या वडिलांना पाहण्यासाठी या, बघण्यासाठी या, त्यांची विचारपूस करण्यासाठी या. कारण त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी त्यांच्या मुली त्यांना बघायला यावं. परंतु 3 मुलींपैकी एकही मुलगी त्यांना पाहायला नाही आली. त्यानंतर या 74 वर्षीय व्यक्तीचं त्या वृद्धाश्रमात निधन झालं. निधन झाल्यानंतर तिथल्या लोकांनी ह्या 3 मुलींना फोन करून सांगितलं की बाबा आता तर तुम्ही तुमच्या वडिलांचं अंत्यविधी करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी पोहोचा. परंतु 3ही मुलींनी सांगितलं की आम्हाला वेळ नाही. खरोखरच अतिशय वेदनादायक असं म्हणावं लागेल आणि अशी गोष्ट कोणाच्या नशिबात येऊ नये. त्यानंतर त्यातील एका मुलीने तिथल्या लोकांना सांगितलं की तुम्ही अंत्यविधी हे उरकून घ्या, लवकर लवकर तुम्ही या सगळ्या गोष्टी करून घ्या, आमच्याकडे वेळ कमी आहे, तुम्हाला मी 5,100 रुपये पाठवून देते, तुम्ही लवकरात लवकर बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्या उरकून घ्या. आणि त्या मुलीनं अक्षरशः त्या बापाचं शेवटचं दर्शन, शेवटचा अंतिम विधी जो आहे तो व्हिडिओ कॉलद्वारे तिनं तो अटेंड केला. काय म्हणावं आता सध्याच्या ह्या घडीला. ज्या बापानं लहानाचं मोठं केलं, पायावरती उभं केलं, आज त्या बापाच्या 3 मुली त्यांना पाहायला येऊ शकत नाही. देव न जाणो कोणालाच अशा प्रकारची अवलादी होऊ नये हीच या व्हिडिओच्या माध्यमातून खरोखरच मनापासून इच्छा आहे.